गोंदिया रोड परिसर या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक, महिला ये-जा करतात। मात्र त्या ठिकाणी बस, निवारा किंवा कुठलीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी, महिला आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहर हे महत्त्वाच्या शहरांपैकी एक असून या ठिकाणी नगर परिषद असून शहरातील मुख्य बस स्थानक या शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर लांब आहे। त्या ठिकाणी रहदारीचे प्रमाण फार कमी असल्यामुळे नागरिकांनी या बस स्थानकाकडे पाठ फिरवली आहे। आमगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात। अनेक विद्यार्थी, महिला, नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाणे येणे असल्यामुळे या सर्वांना सोयीस्कर असे गोंदिया रोड परिसर पडतो। त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक, महिला या परिसरात बस, ऑटोने प्रवास करतात। मात्र या ठिकाणी बस, निवारा किंवा कुठलीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला, प्रवासी, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। आता पावसाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी परिसरातील दुकानांचा आसरा घ्यावा लागतो। गोंदिया रोड परिसरापासून विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजेस जवळ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह गोंदियाला जाणारे महिला, नागरिक, प्रवासी यांना सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने गोंदिया रोड परिसरात प्रवासी वाहन थांबत नसल्याने या परिसराचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात। मात्र या परिसरात प्रवासी निवारा नसल्यामुळे मोठा मनस्ताप विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना सहन करावा लागतो। पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आल्यावर अनेक विद्यार्थी देखील परिसरातील दुकानांचा आसरा घेऊन राहतात। महिलांना कुठलीही सुविधा या परिसरात मिळत नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडते। त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिलांनी देखील प्रवासी निवारा व्हावा अशी मागणी केली आहे। या परिसरात प्रवासी निवारा उभारण्यासाठी अनेक लोकांनी नगर परिषद, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधला, परंतु अद्यापही प्रवासी निवारा झाला नाही। आमगाव विधानसभेचे गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेवराव किरसाण यांनी याबाबत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे सांगितले। मात्र या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त प्रवासी निवारा तयार व्हावा अशी मागणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह जनतेकडून होत आहे। मेरा नाम साक्षी मस्कर है। मैं कावराबांध तरफ से आती हूँ, सालिकसा तरफ से। हमें यहाँ बस लेट आने की वजह से बहुत परेशानी होती है और यहाँ बस स्टॉप की सुविधा नहीं है, तो हमें धूप में खड़े रहना पड़ता है और कोई दुकान के सामने, कभी किसी गली पे खड़े रहना पड़ता है। बैठने की व्यवस्था नहीं है, तो इससे हमें बहुत परेशानी होती है। तो मेरा शासन से यही विनती है कि यहाँ बस स्टॉप की सुविधा करें। माझे पूर्ण नाव कुमारी शुभांगी संतोष कांसमारे। मी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज या शाळेत शिकत आहे। मी इयत्ता 12वी मध्ये शिकत असून आमची शाळा 2:25 वाजे सुटत असते आणि आम्ही या गोंदिया रोडवाल्या बस स्टॉपवर येऊन उभे राहतो। पण पावसाळा आल्यावर इथं जागा नाही उभं राहण्यासाठी। आम्हाला पावसाळ्यात एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या जागेच्या छोट्याशा जागेचा आसरा घ्यावा लागतो। पण तरी सुद्धा इथं बस स्टॉप नाही आहे, आम्हाला उभं राहण्यासाठी जागा नाही आहे। तरी आमची विनंती आहे की इथं बस स्टॉप सुरू करण्यात यावा आणि इथून जो मुख्य बस स्टॉप आहे तो 3 किलोमीटर दूर असल्यामुळे आम्हाला तिथं पायी जाता येत नाही आणि हा बस स्टॉप जवळ असल्यामुळे आम्ही इथं पायी येतो आणि आम्हाला हा इथं जास्त पायी चालायला लागत नाही, म्हणून आम्ही इथं येऊन उभा राहतो। तरी आमची अशी विनंती आहे की इथं बस स्टॉप उघडण्यात यावा। आपण जे इथं बघत आहात विद्यार्थ्यांची खूप गर्दी आहे। हा खूप विद्यार्थ्यांकरता एक गर्दीचा क्षेत्र झालेला आहे। तिथून विद्यार्थी साखरेला, गोरठा, ठाण्याला आवागमन करतात आणि इथं साधं बस स्टॉपसुद्धा नाही। इथल्या जनप्रतिनिधींना वारंवार कळवूनसुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। खूपच निसंदेह अशी गोष्ट आहे की इथले जनप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत। आम्ही सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपात खूप प्रयत्न केले की इथं छोटासा बस स्टॉप व्हावा। त्याकरता आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक पाटबंधारे विभाग यांना एक विनंती अर्ज केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला अनुमती पण दिलेली आहे। आणि जवळच इथं एक इरिगेशनचे कॅनल आहे, तिथं लवकरच एक छोटासा बस स्टॉपची निर्मिती होणार आहे। परंतु त्याच वेळ आहे। आपण बघतो आहे इथं पावसाळ्यात, उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना खूप
अडचण होत आहे. पावसाळ्यात उभ्या राहायला त्यांना एक शेड नाही, लघवीकरिता शौचालय नाही, स्त्रियांना उभे राहण्याकरता अशी कोणत्याच प्रकारची सोय नाही. मी नगर परिषदेला आवाहन करीत आहे की त्यांनी जे आम्हाला मंजुरी दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ती लवकरात लवकर पूर्ण करून इथं त्वरित एक बस स्टॉपची निर्मिती करावी लागते. रोडावर येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे. खामगावमध्ये मुख्य बसस्टँड जो आहे तो एकदम शेवटी आहे, गावाच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे शहरामध्ये एक बस थांबा असतो प्रत्येक ठिकाणी, अशी सोय असते. गोंद्याला पण तशी सोय आहे जयस्तंभ चौकाजवळ. या ठिकाणी सुद्धा परमानंट तशा प्रकारचे थांब्याची सोय पुढच्या काळामध्ये आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू. मी ते जे काही परिवहनचे आहे, राज्य परिवहन विभागाचे लोक आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून तशा प्रकारचा बस थांबा या शहरामध्ये करून घेण्याचं काम करणार. प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.